नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील रमेश चकोर, राहणार हातगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. माझं शून्य मशागत तंत्रज्ञानाचं हे दुसरं पीक आहे. तर ही सध्या पहिले कपाशी होती, याच्यामध्ये 4 फुटाचे बेड आहे. पहिले कपाशी होती, कपाशी खोड आहे. नांगरणी नाही, काहीच नाही, कल्टिवेटर नाही, रोटर नाही, काहीच नाही. बघा मक्का. सर्वात महत्त्वाचं काड्या दाखवतो मला कपाशीच्या, त्यासुद्धा हे बघा खोड केवढं आहे. प्रत्येक खोडाची एकदम जाड खोड आहे. 2-2 बिटे आहे सर्व. तुम्हाला काड्या दाखवतो आतमध्ये जाऊन. बघा सर्व कपाशीच्या काड्या आतमध्येच पडल्या. आणि सर्वात महत्त्वाचं हे जे आता याचे हे सर्व खत होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं एकदम नरम बेड आहे, एकदम नरम. कितीही कोटा तुम्ही, एकदम नरम. आणि ताटाची क्वालिटी बघा, एकदम स्ट्रॉंग आहे. आणि हे कापाशीचे खोड तसेच आहे, काहीच नाही. नाही नांगरटी, नाही रोटावेटर. या बघा प्रत्येक फटीमध्ये, पुढच्या फटीमध्ये काड्या. त्यांचं सर्व खत, मुळ्यांचा बाजार, सर्व खत तयार होतं त्यांचंच. आणि अजून दाखवतो, ही झाली मका. बरोबर. हे बघा सर्व बहुतेक झाडाला 2-2 कंच आहे. हे बघा 2. हे बघा याला पण 2. याला बघा, बघा याला असे भरपूर. आणि एकदम चांगलं असं तंत्रज्ञान आहे. जेवढं तुम्ही शून्य मशागतीचा तंत्रज्ञानाचा उपयोग कराल, म्हणजे जास्त थाकायचं काम नाही. हा भुईमुग आहे. याच्यात पण तुम्ही म्हणाल की नांगरटी केली असेल असं समजत असाल तर ते एकदम चुकीचं आहे. तुम्हाला मी कपाशीचे खोड दाखवतो. हे बघा, हे कपाशीचे खोड आहे. हे बघा, हे कपाशीचं खोड. हे बघा, हे कपाशीचे खोड असे आता सडून आले सर्व. असं हे बघा, इथं पण आहे. सुरुवातीला थोडा पातळ वाटायचा भुईमुग, आता छान दिसतोय. आणि ही मका, हा पूर्ण 4 थायल्या या. बघा तुम्हाला सांगितलं 2 मिनिटं. इथे बघा, इथे बघा, इथे बघा, असे बहुतेक. सर्व कपाशीच्या काड्या वगैरे तशाच आहे. पानाची क्वालिटी बघा, एकदम जवळजवळ 5 ते 6 इंचाचं. आणि कपाशीच्या काड्या सर्व आच्छादनसारखं गवत आहे. त्याच्यातच ते मुळं कुजत आहे, आणि त्याचंच त्याला मकाला खत भेटतं आहे.